मुंबईमध्ये वांद्रे इथं अतिक्रमण विरोधामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे। वांद्र्यातील गरीब नगर परिसरामध्ये कारवाई सुरू आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाईला सुरुवात झालेली आहे। कोर्टाच्या आदेशानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे। अतिक्रमण विरोधी कारवाईला नागरिकांनी विरोध केलेला आहे। सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। तर हे दृश्य आपण पाहतोय वांद्र्याच्या गरीब नगर परिसरामधली दृश्य आहेत। अतिक्रमणावर ही कारवाई केली जाते आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, गरीब नगरमध्ये ही कारवाई केली जाते, अतिक्रमण हटवलं जाते, नागरिकांचा याला विरोध आहे, कशा पद्धतीने पोलिसांकडून ही संपूर्ण परिस्थिती हाताळली जाते? अगदी बरोबर आहे प्राची। खरं तर आज सकाळपासून प्रशासनाकडनं रेल्वे असेल किंवा GPRF असेल त्यांच्याकडनं या परिसरातलं जे अतिक्रमण आहे ते हटवण्यासाठी कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई केली जात आहे। परंतु आपण दृश्यांमध्ये ज्या पद्धतीने पाहतोय की काही प्रमाणात इथल्या स्थानिकांकडनं या कारवाईच्या दरम्यान अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। प्रशासनासोबत चर्चा केली जाते आणि कुठेतरी कारवाई रोखली जावी यासाठी हे प्रयत्न केले जात असल्याचं आपल्याला दृश्यांमधनं पाहायला मिळतंय। एकंदर जर आपण पाहिलं तर पोलीस असतील, रेल्वे पोलीस असतील किंवा इतरही प्रशासनाचे अधिकारी असतील त्यांच्याकडनं सातत्याने या कारवाई संदर्भात स्थानिकांसोबत चर्चा केली जाते आणि कारवाई जी आहे ती सकाळपासून सुरू आहे। आपण दृश्यांमध्ये सुद्धा पाहतोय की मोठ्या प्रमाणात जमाव या ठिकाणी आलेला आहे आणि काही प्रमाणात जे हुल्लडबाजी करतायत त्यांना पोलिसांकडनं व्यवस्थित पद्धतीनं बाजूला देखील केलं जाते। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात आता 100 लोकांचा जमाव या ठिकाणी आला आणि त्यामध्ये महिला असतील किंवा युवकांचा देखील समावेश आहे। त्यांच्याकडनं अतिक्रमण होऊ नये, अतिक्रमणच्या वरती कारवाई होऊ नये या संदर्भातली भूमिका आहे, जी मागणी आहे ती केली जात होती। परंतु प्रशासन आता कुठल्याही ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये आहे असं दिसत नाहीये। या सगळ्या आंदोलकांना जे या ठिकाणी विरोध करतायत त्यांना बाजूला करण्याचं काम प्रशासनाकडनं केलं जात आहे। दुसऱ्या बाजूला 2 JCBच्या माध्यमातून थेटपणे या सगळ्या अतिक्रमणधारकांच्या आस्थापनांवरती ज्या अतिशय चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी वर्षानुवर्ष उभ्या राहिल्या होत्या त्याच्यावरती थेट कारवाई प्रशासनाच्या वतीनं केली जाते। अर्थात या सगळ्यामध्ये वादविवाद देखील होतोय आणि स्थानिकांसोबत प्रशासनाची चर्चा सुरू आहे। काही प्रमाणात तणावाचा प्रसंग सुद्धा निर्माण होतोय, परंतु पुढील 4 दिवस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाणार असल्याचं सुद्धा रेल्वे आणि पोलिसांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे या भागातली ही तोडक कारवाई कधीपर्यंत यशस्वी पद्धतीनं पूर्ण केली जाते आणि अर्थात मुंबईतल्या इतरही भागांमध्ये जी रेल्वेची अतिक्रमण आहेत त्यावर कशा पद्धतीनं कारवाई केली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच ओम, तर या संपूर्ण कारवाईकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तरी दृश्य आपण सध्याची पाहतोय वांद्रे इथली आहेत। वांद्र्याच्या गरीब नगर परिसरामध्ये कारवाई केली जाते। या ठिकाणी जे अतिक्रमण करण्यात आलेलं होतं, जे बांधकाम करण्यात आलं होतं अनधिकृत, ते बांधकाम हटवलं जाते। अतिक्रमण विरोधामध्ये कारवाई केली जाते आणि या कारवाईला मात्र तिथल्या स्थानिकांनी विरोध केलेला आहे। मोठ्या संख्येने जमाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळेच या जमावाला रोखण्यासाठी, संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटाही या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। JCBच्या आधारे या ठिकाणी वर्ष जे अनधिकृत बांधकाम केलेलं होतं ते बांधकाम या ठिकाणी पाडून टाकण्यात आलेलं आहे आणि याच तोडक कारवाईला तिथल्या स्थानिकांनी विरोध केलेला आहे। सध्या प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांच्यामध्ये चर्चा देखील सुरू आहे। त्यामुळे या चर्चेमध्ये काय नेमका तोडगा निघतो हे पाहावं लागणार आहे। मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमाव एकवटलेला आहे। मोठ्या संख्येने इथले स्थानिक नागरिक एकवटलेले आहेत, त्यांना थांबवलं जात आहे, त्यांना बाजूला करण्याचे प्रयत्न तिथल्या पोलिसांकडून केले जात आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। वांद्रे इथं अतिक्रमण विरोधामध्ये ही कारवाई केली जाते। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे जाणार आहोत। ओम, सध्याची जी दृश्य आपण पाहतोय, स्थानिकांचा कडाडून विरोध याला दिसतोय, मोठ्या संख्येने जमाव इथे एकवटलेला आहे। या कारवाई विरोधात पूर्वकल्पना देण्यात आलेली होती का, आणि जर दिलेली होती नोटीस तर मग हे अतिक्रमण हटवताना आता एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध का दिसतो? प्राची, खरं तर जी माहिती आपल्याला प्रशासनाच्या वतीने देण्यात आली त्यानुसार मागील काही वर्षांपासून कोर्टामध्ये हे प्रकरण खऱ्या अर्थानं लढलं जात होतं आणि अखेर एप्रिलमध्ये या संदर्भातला निकाल हायकोर्टाकडनं देण्यात आला आणि या सगळ्या आस्थापनांवरची थेटपणे कारवाई करावी अशा प्रकारच्या आदेशांची सुद्धा जी आदेश होते देण्यात आले होते आणि त्यानुसार ही कारवाई केली जात असल्याचं प्रशासनाकडनं सांगितलं जात आहे। त्यासोबतच स्थानिकांना सुद्धा या प्रकरणामध्ये कल्पना देण्यात आली होती, त्यांच्याशी सुद्धा चर्चा झाल्याचं प्रशासनानं सांगितलं। मात्र आता जेव्हा थेटपणे ही कारवाई सुरू झाली तेव्हा मात्र विरोध होताना पाहायला मिळतोय।
हो, नक्कीच आपण ही दृश्य पाहतोय. वांद्रे इथं अतिक्रमण विरोधामध्ये ही कारवाई केली जाते. तिथल्या स्थानिकांनी या कारवाईला विरोध केलेला आहे, म्हणून स्थानिक या ठिकाणी मोठ्या संख्येनं एकवटलेले आहेत. आपण जमाव या ठिकाणी पाहू शकतोय. पोलिसांकडून थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र काहीसं संघर्ष देखील या ठिकाणी आपण पाहतोय. धक्काबुक्की झाल्याची ही दृश्य समोर आलेली आहेत. पोलिसांकडून तिथल्या स्थानिकांना बाजूला करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या कारवाईला तिथल्या स्थानिकांनी विरोध केलेला आहे. ही कारवाई होऊ नये अशी मागणी इथल्या स्थानिकांची आहे. मात्र याआधी नोटीस पाठवण्यात आलेली होती अतिक्रमणाविरोधामध्ये आणि त्यानंतर आलेल्या आदेशानंतर ही कारवाई केली जाते. पोलिसांनी इथल्या जमावाला बाजूला करण्याचे आता सुरू केलेलं आहे. मोठ्या संख्येनं स्थानिक नागरिक या ठिकाणी एकवटलेले आहेत. वांद्र्यातल्या गरीबनगर परिसरात ही अतिक्रमणाविरोधात कारवाई केली जाते. गेली अनेक वर्ष या ठिकाणी हे अनधिकृत बांधकाम होतं आणि त्या विरोधात ही कारवाई, तोडक कारवाई सुरू झालेली आहे. जेसीबीच्या सहाय्यानं हे अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यात जाते आणि याच कारवाईला विरोध करण्यासाठी तिथे स्थानिक एकवटल्याचं दिसतंय. पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. त्यामुळे काहीशी धक्काबुक्की देखील या ठिकाणी होताना दिसतेय. पोलीस तिथल्या स्थानिकांना बाजूला करण्याचे प्रयत्न करतात. या कारवाईमध्ये अडथळा येऊ नये याचे पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. तरी मोठी गर्दी या ठिकाणी आपण पाहतोय. मोठ्या संख्येनं स्थानिक या ठिकाणी आहेत. दुसऱ्या बाजूला पोलिसांचा मोठा फौजफाट आहे. पोलिसांच्या सुरक्षेमध्ये ही तोडक कारवाई केली जाते. अनेक जेसीबी या ठिकाणी आणि याच जेसीबीच्या सहाय्यानं तोडक कारवाई या ठिकाणी राबवली जाते. अनेकांच्या आपण घरांमधला जे काही सामान आहे ते आपण सामान बाहेर आणलेलं पाहतो. एका बाजूला ही सामान आहेत, दुसऱ्या बाजूला हे नागरिक एकवटलेले आहेत. पोलिसांकडून त्यांना बाजूला केलं जात आहे. तिकडून जाण्यास सांगितलं जात आहे पोलिसांकडून. मात्र स्थानिक आपल्या भूमिकांवर ठाम दिसत आहेत. स्थानिकांनी या तोडक कारवाईला विरोध केलेला आहे. वांद्रे इथली ही तोडक कारवाई, दुसऱ्या बाजूची दृश्य आपण पाहतोय. कशा पद्धतीनं जेसीबीच्या सहाय्यानं ही तोडक कारवाई राबवली जाते. पुन्हा एकदा जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत. ओम, सध्याची आपण काही दृश्य पाहतोय. तिथल्या स्थानिकांना पोलीस बाजूला करतायत, धक्काबुक्की देखील होतीये. नेमकं काय घडतंय? अगदी बरोबर आहे प्राची. खरं तर ज्या पद्धतीने आपण पूर्वी सुद्धा चर्चा केली की प्रशासनाकडनं या कारवाई संदर्भातली पूर्वकल्पना स्थानिकांना देण्यात आली होती. त्यांना पुरेसा वेळ देखील या ठिकाणी देण्यात आल्याचं प्रशासनाने म्हटलंय. मात्र असं असून सुद्धा पोलीस असतील किंवा प्रशासनाचे अधिकारी असतील यांच्यावर कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न स्थानिकांकडनं केला जातोय, हे या दृश्यांमधून स्पष्ट दिसतोय. एक जमाव या ठिकाणी दाखल झाला आणि त्या जमावाकडनं काही प्रमाणात या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न देखील झाला. मात्र हा प्रयत्न पूर्णपणे प्रशासनाने झुगारून लावला आणि या सर्वांना या ठिकाणाहून दूर करण्यात येत आहे. एक एक करून या सगळ्या लोकांना आता बाजूला सारलं जात आहे आणि त्यानंतर जी कारवाई सकाळपासून सुरू आहे ती कुठेही खंडित न होता पूर्णपणे ज्या आस्थापना अनधिकृत आहेत त्यावरती कारवाई आज होईलच आणि ती झाल्याशिवाय राहणार नाही असं रेल्वेकडनं पोलिसांकडनं स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आज या सगळ्या ठिकाणी जी कारवाई होते त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जी जागा खरं तर रेल्वेची होती ती आता खाली होणार आहे आणि स्थानिक जर आपण वातावरण पाहिलं तर काही प्रमाणात विरोध होतोय. मात्र प्रशासन कुठल्याही मनस्थितीत हा विरोध ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नसल्याचं दिसून येते. त्यामुळे काही प्रमाणात तणावाची परिस्थिती असली तरी सुद्धा प्रशासनाची जी कारवाई आहे ती अगदी व्यवस्थितपणे सुरू आहे. आता या पुढे जाऊन या कारवाईला काही विरोध होतोय का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून एक खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा सगळ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. त्यामुळे पुढील काळात जर तणावाचा प्रसंग निर्माण झाला तर त्याच्याशी डील करण्यासाठी पोलिसांची मोठी कुमक सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. त्यामुळे या कारवाईनंतर नेमकं काय घडतं आणि मुंबईतील येथील रेल्वेच्या जमिनींवरचं जे अतिक्रमण आहे त्यावरती आता पुढची कारवाई कधीपर्यंत होते हे देखील पाहावं लागेल. आज सकाळी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हे या ठिकाणी जेव्हा पाहणी करण्यासाठी आले होते तेव्हा काही काळ तणावाचं वातावरण देखील आपल्याला निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु या सगळ्या गोष्टी पाहता प्रशासन कुठल्याही पद्धतीनं या ठिकाणी ऐकण्यास राजी नसल्याचं यातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे या कारवाईनंतर अजून कुठल्या ठिकाणी कारवाई होते आणि कशा पद्धतीनं हा सगळा भूभाग जो अतिक्रमणधारकांनी आपल्या हातात घेतला होता तो कधीपर्यंत रिकामा केला जातो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र दृश्यांमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतोय थेटपणे जेसीबीच्या सहाय्याने या सगळ्या आस्थापना पाडल्या जात आहेत आणि रेल्वेची जी जागा आहे ती आता पुढे जाऊन पुढील काळात मोकळा श्वास घेईल हेच या कारवाईतून आता स्पष्ट होत आहे. ओम, पण ही सगळी कारवाई बघताना आणखीन एक महत्त्वाचा प्रश्नच पडतो. तो म्हणजे खरं तर हे जे अतिक्रमण होतं, हे जे अनधिकृत बांधकाम होतं ते गेले अनेक वर्ष या ठिकाणी आहे. मग ज्यावेळेस या ठिकाणी अतिक्रमण केलं जात असतं, अनधिकृत बांधकाम केलं जात असतं, त्यावेळेस या गोष्टींवर लक्ष दिलं का जात नाही असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो.
अगदी बरोबर आहे. खरं तर या गोष्टीला अनेक महत्वाच्या घटकांची जबाबदारी आहे, अनेक घटक याला जबाबदार आहेत. खरं तर मुख्यत्वे प्रशासनाचा कुठेतरी ढिम्म कारभार असो किंवा राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी एक मोठा रोल या सगळ्या कारवाईमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता सुद्धा जर आपण पाहिलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही कायदेशीर लढाई लढलो, त्यानंतर जाऊन आम्हाला हा सगळा निर्णय घेता आला किंवा या प्रकारची कारवाई करता आली, अशा प्रकारची कबुली रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे कुठेतरी शेवटी कोर्टाचा आणि न्यायव्यवस्थेचा आधार घेऊनच या कारवाया कराव्या लागतात. अर्थात राजकीय पाठबळ नसल्यामुळेच या सगळ्या गोष्टी होतात असं देखील म्हटलं तर फारसं त्यामध्ये काही चुकीचं ठरणार नाही. बांद्रा हा खरं तर एक अतिशय महत्वाचा भाग आहे मुंबईच्या वाढत्या सगळ्या विकासामध्ये. बांद्र्याचं ठिकाण आणि बांद्र्याचं महत्व सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. परंतु अशा इतक्या महत्वाच्या भागामध्ये, मध्यवर्ती भागामध्ये सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात जर अनधिकृत मालमत्ता उभ्या राहत असतील तर त्याची जबाबदारी नेमकी कुणाची आणि इतकी वर्ष या मालमत्ता या ठिकाणी उभ्या राहिल्या त्याला जबाबदार कोण, हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उभा राहतोय. मात्र सरतेशेवटी आज कारवाईच्या माध्यमातून या आस्थापना हटवल्या जात आहेत. आता भविष्यात या आस्थापना पुन्हा एकदा या ठिकाणी नव्यानं उभारणार नाहीत याची सुद्धा काळजी खऱ्या अर्थानं प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.